नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोटवरून. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला अपूर्णांक हा जो चॅप्टर आहे तो शिकवणार आहे आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हा चॅप्टर अतिशय महत्त्वपूर्ण असा असतो. अपूर्णांकांच्या संदर्भातील जे गणित राहतात त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना खूप सगळ्या अडचणी असतात. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अपूर्णांक हा जो प्रकार आहे तर या प्रकारामधील आज महत्वपूर्ण मी गणित तुम्हाला शिकवणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिलं गणित घेणार आहोत, ते तुम्हाला बोर्डवर मी समजावून सांगतो आहे. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपण जो प्रकार आहे हा अपूर्णांक हा बघतो आहे आणि याच्यामधील विद्यार्थी मित्रांनो, आपण जे गणित घेणार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला लहान अपूर्णांक शोधायचा आहे. तर याच्यामध्ये गणित लिहितो आहे मी. याच्यामध्ये गणित आहे ए नंबरचं, पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? अपूर्णांक कोणता? त्याच्यामध्ये पहिला अपूर्णांक त्यांनी दिला आहे 13/27. त्यानंतर दुसरा अपूर्णांक दिला आहे 19/39. तिसरा अपूर्णांक दिला आहे 11/23 आणि चौथा अपूर्णांक दिला आहे 17/35. असे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे 4 अपूर्णांक दिले आहेत आणि प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता, तो तुम्हाला शोधायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, काय करायचं आहे की आता याच्यामध्ये पहा तुम्ही, याच्यामध्ये पहिला जो अपूर्णांक इथे अंशामध्ये आहेत 13, खाली आहे 27. आता पहा, या 13 ची दुप्पट केली तर किती येतात? 26. 26 मध्ये 1 मिळवला तर किती येतात? 27. तर इथे किती आहेत? इथे याचा अर्थ आहे की अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आहे हा छेद. बरोबर आहे? काय सांगतोय? परत सांगतोय की अंश जो आहे अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आहे हा छेद. म्हणजे हा जो 13 आहे, 13ची काय केली? दुप्पट केली, किती आले? 26. त्याच्यामध्ये 1 मिळवला तर 27 येतात. म्हणजे अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक हा छेद तुम्हाला इथे दिसतो आहे. तीच कंडिशन या दुसऱ्या अपूर्णांकामध्ये सुद्धा आहे. तीच कंडिशन तिसऱ्या अपूर्णांकामध्ये सुद्धा आहे. तीच कंडिशन चौथ्या अपूर्णांकामध्ये तुम्हाला दिसेल. आता दुसऱ्यामध्ये सुद्धा पाहून घ्या तुम्ही. इथे 19 गुणिले 2 केले तर किती येतात? 38. याच्यामध्ये 1 मिळवलं तर किती येतात? 39. म्हणजे इथे सुद्धा अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आहे छेद. इथे पण तिसऱ्या अपूर्णांकामध्ये तसंच तुम्हाला दिसणार आहे. इथे किती आहेत? इथे 23 आहेत. हे पाहू शकता. इथे आता इथे 11ची दुप्पट किती होणार आहे? 11 गुणिले 2 केले तर किती होतात? 22. याच्यामध्ये 1 मिळवला तर किती येतात? 23. इथे सुद्धा अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आहे छेद. त्यानंतर इथे पण तुम्ही पाहू शकता. इथे वरती किती आहे? 17. 17 गुणिले 2 केले तर किती येतात? 34. त्याच्यामध्ये 1 मिळवला तर किती येत आहे? इथे 35 येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे सुद्धा अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आहे हा छेद. ठीक आहे. तर ह्या चारही अपूर्णांकांमध्ये ही कंडिशन आपल्याला पाहायला मिळते की अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आपल्याला इथे छेद बघायला मिळतो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की दिलेल्या, आता अशा वेळेस काय होतो की अशा वेळेला म्हणजे मी तुम्हाला सांगतोय की दिलेल्या अपूर्णांकात प्रत्येक अपूर्णांकांचा
छेद अंशाच्या दुपटीपेक्षा एकने अधिक असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान आणि ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो। विद्यार्थी मित्रांनो, ही अट बघून घ्या। काय सांगितलंय त्यांनी की दिलेल्या अपूर्णांकात प्रत्येक अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान असतो। विद्यार्थी मित्रांनो, हे जे चारही अपूर्णांक आहेत या ठिकाणी आपण याच्यामध्ये अंशापेक्षा जो अंश आहे अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आहे प्रत्येक ठिकाणी। मग त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे हे जे अपूर्णांक दिले आहेत या अपूर्णांकांमध्ये त्यांनी सांगितलं आहे की अशा प्रकारचे जो अपूर्णांक असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान असतो तो अपूर्णांक लहान होणार आहे। मग आता विद्यार्थी मित्रांनो, मग आता याच्यामध्ये अंश आणि छेद याच्यामध्ये जर बघितलं आपण 4 अपूर्णांकांचा अभ्यास केला, याच्यामध्ये अंश आणि छेद कोणत्या याचा लहान आहे हा जर बघितला तर आपण आता याच्यामध्ये अंश जो आहे हा कोणत्याचा लहान आहे हे आधी आपण बघून घेऊ। इथे 13 आहे, इथे 19 आहेत, इकडे 11 आहेत, इथे 17 आहेत। तर हा जो अंश आहे हा इथं हा लहान आहे 11। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता छेद बघूया कोणत्या याचा लहान, इथे 27 आहे, इथे 39 आहे, इथे 23 आहे, इथे 35 आहे। तर हा छेद सुद्धा इथं काय आहे लहान आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या अपूर्णांकाचा अंश छेद लहान तो अपूर्णांक लहान आहे। तर इथे जर पाहिलं या कंडिशन नुसार तर हा जो 3 नंबरचा हा जो आहे हा अपूर्णांक हा सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला इथं दिसतो आहे, कोणता 11/23। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या गणितामध्ये पुढीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक शोधायचा आहे। तर अशा पद्धतीमध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद लहान असतो तो अपूर्णांक सर्वात लहान असतो आणि त्याच्याही पुढचं जर सांगायचं झालं तर ज्यांचा अंश आणि छेद मोठा असेल तो अपूर्णांक मोठा सुद्धा असतो। आता ही जी कंडिशन आहे ही कंडिशन आपण पुढचे जे एक्झाम्पल्स घेऊ त्याच्यामध्ये ती अप्लाय होणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की इथे उत्तर काय होणार आहे, इथे उत्तर होणार आहे आन्सर काय होणार आहे 11/23 म्हणजे 3 नंबरचा अपूर्णांक आपण तो घेणार आहे। पर्यायामधला 3 नंबरचा जो अपूर्णांक आहे हे त्याचा आन्सर राहणार आहे। तर कारण काय आहे, कारण इथे अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आहे छेद आणि अशा कंडिशन मध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश आणि छेद हा लहान असतो तो अपूर्णांक आपण सर्वात लहान मानतो आहे। त्यामुळे हा जो 11/23 हा जो अपूर्णांक आहे हा या चारही अपूर्णांकांमधून सर्वात लहान अपूर्णांक राहणार आहे। तर हे याचं रिझन आहे, हे याचं कारण आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आता पुढचं एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतोय इथं। आता हे जे आहे तर आता पुढचं हे तुम्हाला समजलेलं असेल
ठीक आहे. तर आता हे इथे मी मोडतो आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, आता एक्झाम्पल्स आपण दुसरं घेणार आहोत. अतिशय सोपी असं चॅप्टर आहे विद्यार्थी मित्रांनो. फक्त काय करावं लागते, तुम्हाला लक्ष द्यावं लागते. पहा, एक्झाम्पल्स आता आपण चेंज करतो आहे. आता पुढील पैकी बी नंबरचे एक्झाम्पल्स घेतोय. पुढील पैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? अपूर्णांक कोणता? विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये 4 पर्याय आहेत. पहिला आहे 26/53. दुसरा पर्याय आहे याच्यामध्ये 23/47. तिसरा पर्याय आहे त्याच्यामध्ये 15/31. आणि चौथा पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो 13/27. हे 27 आहे, 27. विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांनी काय विचारलं आहे की पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, हे त्यांनी विचारलेलं आहे. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करावं लागेल, आधी या अपूर्णांकांचा अभ्यास करून घ्यायचा, अपूर्णांकांचं निरीक्षण करून घ्यायचं. आता इथे पहा, इथे 26 आहेत. 26च्या दुप्पट केलं तर किती येतात? 26 दुनी 52. याच्या 1 मिळवला तर येतात 53. किती येतात? 53 येतात. तर इथे येतील 53. ठीक आहे. 26च्या दुप्पट किती येतात? 52. 52 मध्ये 1 मिळवला तर काय येतात? हे झाले 53. त्यानंतर इथे पण तुम्ही पाहू शकता, इथे हे 23 आहेत. 23च्या दुप्पट किती येतात? 23 दुनी 46. याच्यामध्ये 1 मिळवला तर काय येतात? 47. म्हणजे इथे पण आणि इथे पण काय आहे? अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आपल्याला छेद बघायला मिळतो आहे. त्यानंतर आता त्याच्या पुढचं बघूया आपण. इथे 15 दुनी काय होतात? 30. याच्यामध्ये 1 मिळवलं तर काय येतात? 31. तर इथे पण पहा की या 15च्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आहे इथं छेद. म्हणजे अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक आपल्याला छेद इथे बघायला मिळतो आहे. त्यानंतर इथे जर पाहिलं आपण, इथे किती आहे? 13. 13 गुणिला 2 किती होतात? 26. याच्यामध्ये 1 मिळवला तर किती येतात? 27. म्हणजे इथे पण अंशाच्या दुपटीपेक्षा 1 न अधिक आहे छेद. ठीक आहे. तर प्रत्येक हे जे 4ही अपूर्णांक आहे, या 4ही अपूर्णांकांमध्ये जो अंश आहे, अंशाच्या दुपटीपेक्षा 1 न अधिक आपल्याला छेद बघायला मिळतो आहे. तर अशी जर कंडिशन असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तर आधीच्या गणितात मी तुम्हाला ही जी अट आहे हे तुम्हाला सांगितलेली होती. तर आता याच्यातला या अटीमधला हा जो खालचा जो पोर्शन आहे, अट कोणती आहे? तीच आहे की दिलेल्या अपूर्णांकात प्रत्येक अपूर्णांकाचा छेद अंशाच्या दुपटीपेक्षा 1 ने अधिक असेल तर. ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद लहान तो अपूर्णांक लहान. तर हे कंडिशन आपण पहिल्या एक्झाम्पल्स मध्ये आपण घेतली होती. तर आता या अटीमधला ही जी खालची ओळ आहे आणि ज्याचा अंश व छेद मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. तर आता हे जे गणित आहे आपलं, हे बी नंबरचं, तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात मोठा अपूर्णांक विचारलेला आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, या 4ही अपूर्णांकांमध्ये ज्या अपूर्णांकाचा अंश व छेद मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असणार आहे दिलेल्या या कंडिशन नुसार. तर मग आता आपल्याला याच्यात पाहायचं आहे की कोणत्या अपूर्णांकाचा अंश सर्वात मोठा आहे आणि छेद पण सर्वात मोठा आहे. तो अपूर्णांक सर्वात मोठा राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे आपण बघूया अंश कोणाचा मोठा आहे. तर इथे 26 आहेत, इथे 23 आहेत, इथे 15 आहेत, इथे 13 आहेत. तर हा जो 26 आहे इथं, हा सर्वात मोठा अंश आहे इथं. त्यानंतर आता छेद पण बघणार आहोत आपण कोणता मोठा आहे. तर 4 पैकी
आता इथं छेद आहे 53, इथे 47 आहे, इथे 31 आहे आणि इथे 27 आहे. म्हणजे छेद हा 53 इथं काय आहे, मोठा आहे. आणि या पहिला जो पर्याय आहे, या पहिल्या पर्यायामध्ये अंश पण सर्वात मोठा आहे आणि छेद पण सर्वात मोठा आपल्याला इथे बघायला मिळतो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आपले जे उत्तर राहणार आहे, जे आन्सर राहणार आहे, आन्सर कोणतं राहणार आहे, हा पहिल्या क्रमांकाचा पर्याय हे आपला आन्सर राहणार आहे. कारण इथे प्रत्येक ठिकाणी चारही अपूर्णांकामध्ये अंशाच्या दुपटीपेक्षा एकनं अधिक प्रत्येक ठिकाणी आपल्याला छेद बघायला मिळतो. आणि अशा कंडिशनमध्ये दिलेल्या पर्यायांपैकी ज्याचा अंश आणि छेद हा सर्वात मोठा असतो तो सर्वात मोठा अपूर्णांक होत असतो. आणि त्यानुसार हा पहिला जो अपूर्णांक आहे, पहिल्या अपूर्णांकात अंश पण सर्वात मोठा आहे आणि छेद पण सर्वात मोठा आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे या गणिताचं उत्तर राहणार आहे. तर उत्तर काय राहणार आहे, उत्तर राहणार आहे 26/53. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं अतिशय सोपी हे सगळे गणित आहेत. फक्त आपल्याला त्याच्यातले बारकावे माहिती असणं आवश्यक आहे. जर आपल्याला बारकावे माहिती झाले तर हे गणित समजणं आपल्याला अतिशय सोपी होऊन जाते. तर हे गणित आपणास लक्षात आलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आपण पुढचं गणित बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मी जे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या युट्यूबच्या चॅनलला जे काही शिकवतो आहे, तर माझ्या शिकवण्याचा जो उद्देश आहे की आपल्याला गणित हा जो विषय आहे हा अतिशय सोपी झाला पाहिजे आणि आपली जी भीती आहे गणिताची ही दूर झाली पाहिजे, हा माझा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या आजूबाजूला जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील ज्यांना गणित खूप कठीण वाटते, तर त्या विद्यार्थ्यांना नक्की आपण काय करायचं की माझं जे युट्यूबचं चॅनल आहे त्याचं तुम्ही त्यांना माहिती सांगा आणि त्यांना सांगा की प्राध्यापक प्रवीण बोंद्रे सर हे अतिशय सुंदर पद्धतीनं गणित हा विषय आपल्याला युट्यूबच्या चॅनलला शिकवत आहेत. त्या सर्वांना प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे युट्यूबचं चॅनल आहे त्यांना सबस्क्राईब करायला सांगा आणि नोटिफिकेशनमध्ये ऑल करायला सांगा. जेणेकरून काय होणार आहे की मी जे प्रत्येक व्हिडिओ जो युट्यूबला टाकतो आहे तो प्रत्येक व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांना दिसेल आणि त्यांना तो पाहता येणार आहे. त्या माध्यमातून त्यांचा सुद्धा गणितासंदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होणार आहेत. त्यांना सुद्धा उत्तम पद्धतीनं गणित हा विषय त्यांना शिकता येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये आपण याच्यानंतरचं जे गणित पाहणार आहे तर ते गणित तुम्हाला बोर्डवर मी लिहून देतो आहे. आता सी क्रमांकाचं आपण गणित बघतो आहे. याच्यामध्ये 3/4 आहेत, त्यानंतर 2/3 आहेत, त्यानंतर 5/6 आहेत, त्यानंतर 1/2 आहेत, त्यानंतर 4/5 आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी सांगितलं आहे याच्यामध्ये यांचा चढता क्रम लावल्यास बरोबर यांचा चढता क्रम लावल्यास बरोबर मधला अपूर्णांक कोणता? विद्यार्थी मित्रांनो, आता याला त्यांनी पर्याय दिले आहेत. पर्याय तुम्हाला सांगतो आहे. पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय आहे 1/3, दुसरा पर्याय आहे 4/5. सॉरी, इथं जो सेकंड पर्याय आहे, सेकंड पर्याय त्यांनी दिला आहे 1/2. त्यानंतर तिसरा पर्याय दिला आहे 4/5 आणि 4 नंबरचा पर्याय दिला आहे 3/4. इथे हे 3 आहेत, 3/4. तर विद्यार्थी मित्रांनो,
गणित परत सांगतोय मी तुम्हाला. इथे 3/4, त्यानंतर नंतरचा अपूर्णांक दिला 2/3, नंतरचा अपूर्णांक दिला 5/6, नंतरचा अपूर्णांक दिला 1/2, नंतर दिला आहे 4/5 आणि खाली माहिती सांगितली की यांचा चढता क्रम लावल्यास, हे जे संपूर्ण अपूर्णांक जे वर दिले आहेत यांचा जर चढता क्रम लावल्यास बरोबर मधला अपूर्णांक कोणता येणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि खाली पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय 1/3, दुसरा 1/2, तिसरा आहे 4/5 आणि चौथा आहे 3/4. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला याला सॉल्व्ह करायचं आहे. तर आता सर्वात आधी काय करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतोय की आपण हे जे अपूर्णांक दिले आहेत त्या अपूर्णांकातलं इथे हा जो 4 आहे, हा 4, त्यानंतर हा 3 आहे, त्यानंतर हा 6 आहे, त्याच्यानंतर हा 2 आहे आणि हे 5. म्हणजे ह्या छेदातले हा 4, 3, 6, 2 आणि 5 जे छेदातल्या संख्या आहेत त्याचा आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला तर लसावी काढून घ्यायचा आहे. ठीक आहे. म्हणजे आपण काय करणार आहे मी तुम्हाला सांगतोय की आपण याचा लसावी काढून घेऊ आणि त्याच्यानंतर लसावी जेवढा येणार आहे, लसावीची संख्या जेवढी येणार आहे त्या संख्येच्या एवढा प्रत्येक अपूर्णांकाचा आपण छेद तयार करून घेणार आहोत. ठीक आहे. तर मग आता सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे, आपण याचा लसावी काढून घेणार आहोत. ते मी तुम्हाला सांगतोय बोर्डवरती. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपल्याला हे गणित जर सॉल्व्ह करायचे असले तर आपल्याला लसावी सुद्धा काढता आला पाहिजे. इथे आपण 4 लिहिणार आहे, इथे 3, इथे 6, इथे 2 आणि इथे 5. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे अशी रेष ओढून घ्यायची. आता काय करायचं, लसावी काढत असताना आधी 2 भाग द्यायचा शक्यतोवर. मग आता ज्या समसंख्या त्या समसंख्यांना 2 भाग जाणार आहे. समसंख्या याच्यातली 4 आहे, इथे 6 आहे आणि इथे 2 आहे. या संख्यांना भाग जाईल 2. सुरुवातीला 2 भाग द्यायचा. आता 4ला जर 2 भाग दिला तर इथे येतील 2. हे 3ला भाग जाणार नाही म्हणून 3 जसा तसाच लिहून घ्यायचा. 6ला 2 भाग जाईल तर किती येणार, इथं मग 3 येतील. आणि इथं 2ला 2 भाग दिला तर इथे 1 येणार आहे. 5 हा जसा तसाच राहणार आहे. 5ला 2 भाग जात नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परत आता याच्यातल्या ज्या समसंख्या आहेत, समसंख्यासाठी आधी इथे 2 आहे तर आपण 2 भाग देऊन टाकू. त्यानंतर 2 भाग दिला तर आता 2ला 2 भाग दिला तर खाली 1 उरतोय इथं. त्यानंतर 3ला भाग जात नाही म्हणून 3 जशा तसेच लिहिले. इथे पण 3ला भाग जात नाही म्हणून जशा तसेच लिहिले आपण. इथे हा 1 जसा तसाच लिहून घ्यायचा आहे. आणि 5ला सुद्धा 2 भाग जात नाही म्हणून 5 सुद्धा जशा तशीच लिहिली आहेत. तर त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता कशाने भाग द्यायचा तुम्हाला सांगतो आहे. आता आपण इथं 3ने भाग देऊ आपण. मग आता हा 1 जसा तसाच लिहून घ्यायचा. 3ला 3ने भाग दिला तर इथे 1 येणार आहे. 3ला 3ने भाग दिला तर इथे 1 येणार आहे. हा 1 जसा तसाच लिहून घ्यायचा. आता 5ला 3ने भाग जात नाही म्हणून हा 5 जसा तसाच लिहून घ्यायचा. आता पुढच्या स्टेपमध्ये आता काय करणार आहे, आपण 5ने भाग देणार आहे. हा 1 जसा तसाच लिहायचा, 1 जसा तसाच लिहायचा, हा पण जसा तसाच लिहून घ्यायचा, हा पण 1 जसा तसाच लिहायचा. आणि 5ला 5ने भाग दिला तर इथे पण 1 येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आता याचा लसावी आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर आता लसावी किती राहणार आहे, तर इथं विद्यार्थी मित्रांनो लसावी इथे साईडला काढूया आपण. इथं लसावी 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. इथे हे 2, हे 2, हे 3 आणि 5 हे आपण इथे घेतले. 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 5. मग आता बेदुनी किती होतात, 4. आणि 3 गुणिला 5 म्हणजे हे किती होतात, 15. 15 गुणिला 4, 15 चूक किती होतात, 60. तर लसावी किती येतोय विद्यार्थी मित्रांनो, 60 येतो आहे. किंवा अशी पद्धतीने केलं तरी चालेल. बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 पंच 60, तरी 60च येणार आहे तिथं लसावी. ठीक आहे. कोणी हिशोबाने केलं तर लसावी इथं 60 येणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर अशा पद्धतीने लसावी काढून घ्यायचा आहे. हा लसावी काढणं तुम्हाला मी इथं सांगितलेलं आहे. आता बोर्डवरचं मी मोडून घेतोय कारण आपल्या जागा कमी पडते आहे. लसावी किती आला, 60 आलेला आहे.
तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळ्यात अगोदर लसावी काढायचा असतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता या गणिताला आपण पुढे सॉल्व्ह करणार आहे. फक्त आता इथे आपण लिहून घेणार आहे. लसावी किती आला आहे इथे साईडला लिहून घेऊ आपण. लसावी 60 आहे. याला या चौकोनामध्ये आपण इथे टाकून देऊ सध्याचं आपल्याला दिसायसाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता हे अपूर्णांक जे आहेत एक्झाम्पल मधले ते आपण खाली लिहून घेणार आहे. 3/4, त्यानंतर 2/3, त्यानंतर 5/6, त्यानंतर 1/2 आणि 4/5. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे की आता हे प्रत्येक अपूर्णांक जो आहे या प्रत्येक अपूर्णांकाच्या छेदामध्ये आपल्याला काय करायचं आहे की लसावी एवढी संख्या आली पाहिजे. या प्रत्येक अपूर्णांकाच्या छेदाच्या ठिकाणी लसावी एवढी संख्या येण्यासाठी, लसावी किती आहे 60, म्हणून इथे प्रत्येक छेदाच्या ठिकाणी 60 येण्यासाठी मग आता त्या छेदात सध्या ज्या काही दिलेल्या संख्या आहेत त्या संख्येला काही विशिष्ट संख्येने गुणायचं, जेणेकरून तिथे किती आले पाहिजेत 60 आले पाहिजेत. प्रत्येक अपूर्णांकाच्या छेदाच्या ठिकाणी लसावी इतकी संख्या तिथे आली पाहिजे. त्यामुळे त्या छेदाच्या ठिकाणी सध्या ज्या संख्या दिल्या त्या संख्यांना विशिष्ट संख्येने तुम्हाला गुणायचं आहे. आता इथे खाली सांगतोय मी तुम्हाला, इथं हे 3/4 आहेत. तर मग आता या संख्येला कितीने गुणायचं आहे म्हणजे 60 येते. तर इथे 15ने गुणलं तर 60 येणार आहेत. 15×60 होतात. ठीक आहे. तर मग आता छेदात जर तुम्ही 15ने याला गुणले तर अंशाला सुद्धा 15ने गुणायचं असते, कारण अंशाला आणि छेदाला सारखं ठेवायचं असते गणितामध्ये दोघांना सुद्धा. आता इथं जे आहे, आता इथं छेदाच्या ठिकाणी किती आहे 3 आहेत. मग आता 3ला कितीने गुणलं म्हणजे 60 येतील. तर इथं 20ने गुणलं तर 60 येणार आहेत. म्हणून 3×20 करणार आहे आणि इथे अंशामध्ये सुद्धा 20ने आपण गुणणार आहोत, कारण दोघांनाही आपल्याला सारखं ठेवायचं आहे. आता हा जो तिसरा अपूर्णांक आहे 5/6 आहे इथं. मग आता 6ला कितीने गुणलं म्हणजे 60 येणार आहेत. तर इथं 10ने गुणलं म्हणजे 60 येणार आहे. मग इथे 10ने गुणलं तर वरच्या संख्येला सुद्धा 10ने गुणायचं आहे अंशाला. त्यानंतर पुढच्या अपूर्णांकामध्ये बघा, आता इथे 1/2 आहे. मग आता 2ला कितीने गुणलं म्हणजे 60 येते. इथे 30ने गुणलं तर 60 येणार आहे. म्हणून इथे जर 30ने गुणलं तर वरच्याला सुद्धा 30ने गुणायचं आहे तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा अपूर्णांक आहे 4/5. आता 5ला कितीने गुणलं म्हणजे 60 येते. तर 12ने गुणलं तर 60 येणार आहे. 12×5 60 होतात. म्हणून वरच्या संख्येला सुद्धा 12ने गुणायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं, आता गुणाकार करून घ्यायचे आहेत आपल्याला. 15×3 म्हणजे किती होतात 15×3 45 आणि 15×4 म्हणजे इथे किती होतील 60. हा झाला पहिला अपूर्णांक. त्यानंतर 20×2 म्हणजे इथे किती येतील 40 आणि 3×20 म्हणजे किती येतात इथे 60. त्यानंतर पुढचा अपूर्णांक इथे किती आहे 10×5 आहेत. म्हणजे इथे किती होतील 50 आणि 6×10 म्हणजे इथे किती होतील 60. त्यानंतरचा अपूर्णांकामध्ये 1×30 आहे. तर इथे किती होतील 30 आणि 2×30 खाली किती आहे 2×30 म्हणजे इथे किती होतील 60. त्यानंतरचा अपूर्णांक इथे 4×12 आहेत. म्हणजे किती होतील 12×48 आणि 5×12 म्हणजे किती होतात इथे 60 होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता पहा आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे की यांचा चढता क्रम लावल्यास आपल्याला काय करायचं आहे, चढता क्रम लावायचा आहे. चढता क्रम म्हणजे काय की सगळ्यात अगोदर आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक घ्यायचा आहे. मग त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, त्याच्यापेक्षा थोडासा मोठा, अशा पद्धतीनं आपल्याला ते अपूर्णांक हे सिक्वेन्सनुसार क्रमाक्रमाने ते लावायचे आहेत. तर सगळ्यात अगोदर आपल्याला चढता क्रम लावण्यासाठी अपूर्णांकाचा सगळ्यात अगोदर आपल्याला सर्वात लहान अपूर्णांक आपल्याला घ्यायचा आहे. मग आता याच्यातला सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तर हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर ते ओळखण्यासाठी आपण काय केलं की इथे प्रत्येक अपूर्णांक जो आहे या प्रत्येक अपूर्णांकाचा जो अंश आहे हा आपण काय केला आहे, हा आपण सारखा करून घेतलेला आहे. मग आता हा कशाच्या बेसवरती आता आपण ओळखायचा आहे की कोणता अपूर्णांक सर्वात लहान आहे म्हणून. तर विद्यार्थी मित्रांनो, आता अंशामध्ये कंपॅरिझन करून आपण ते ओळखायचं आहे. मग ज्या अपूर्णांकाचा अंश सर्वात लहान
तो अपूर्णांक सर्वात लहान असं आपण समजणार आहे, कारण सर्वांचा छेद आपण सारखा करून ठेवला आहे. फक्त आता अंश कोणत्या गणिताचा, कोणत्या अपूर्णांकाचा याच्या सर्वात लहान आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यावरून मग आपलं क्लिअर होणार आहे की तो अपूर्णांक सर्वात लहान असेल. मग आता इथे अंश कोणता लहान आहे पाहायचा आपण. इथे 45 आहे म्हणजे 45 आहेत, इथे 40 आहेत, इथे 50 आहेत, इथे 30 आहेत, इथे 48 आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं सर्वात लहान जो अंश आहे हा इथे तुम्हाला दिसतो आहे. सर्वात लहान अंश कोणता आहे? 30 आहे. हा 30. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हा सर्वात लहान अपूर्णांक इथं होणार आहे. याला आपण 1 नंबर आपण देणार आहे. लिहून घेण्यासाठी हा इथे आपण लिहून घेऊ पहिल्या नंबरवरती. हा 30/60 आपल्याला समजायसाठी. त्यानंतर आता याच्यापेक्षा थोडासा मोठा अपूर्णांक कोणता येणार आहे? 30 पेक्षा थोडासा मोठा येणार आहे इथं हा 40. त्यानंतर हा आपण 2 नंबरवरती लिहिणार आहे इथे 40/60. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 40 पेक्षा थोडासा मोठा अंश कोणता येणार आहे? 40 पेक्षा थोडासा मोठा येणार आहे हा 45. याला आपण 3 नंबर देऊ. तर हा लिहिणार आपण 45/60. त्यानंतर आता या 45 पेक्षा थोडासा मोठा कोणता येणार आहे? हा येणार आहे 4 नंबरवरती 48/60. 48/60. आणि आता इथे सर्वात मोठा अपूर्णांक म्हणजे 48 पेक्षा मोठा कोणता येणार आहे? हा येणार आहे 50/60. तर हा इथे आपण लिहून घेणार आहे 50/60. विद्यार्थी मित्रांनो, मग आता आपण काय केलं की याला चढत्या क्रमाने लिहून घेतलेलं आहे. कोणत्या क्रमाने लिहून घेतलं आपण? चढत्या क्रमाने सध्या आपण लिहून घेतलेला आहे. हा आहे याचा चढता क्रम. ठीक आहे. तर मग आता त्यांनी पुढे काय विचारलं की बरोबर मधला अपूर्णांक कोणता? आता मध्ये अपूर्णांक कोणता येणार आहे? तर मध्ये तुम्हाला हा अपूर्णांक तुम्हाला दिसतो आहे 45/60. बरोबर आहे. तर हा इथे 45/60 हा अपूर्णांक तुम्हाला दिसतो आहे. आता याचे तुम्ही भाग तोडू शकता. याला कितीने भाग जाणार आहे? तर 15 ने भाग जाणार आहे. तर 15 × 45 आणि 15 × 60 म्हणजे किती येणार आहे इथं? इथे येतो आहे 3/4. किती येतो आहे? 3/4. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हे पर्याय तुम्हाला दिले होते. पहिला पर्याय होता 1/3, दुसरा होता 1/2, तिसरा होता 4/5 आणि चौथा पर्याय होता 3/4. तर इथे मग आता कोणता पर्याय बरोबर आहे? हा 3/4. इथे आपण ते उत्तर काढलं आहे म्हणून 3/4 वाला पर्याय हा बरोबर राहणार आहे. हा वाला पर्याय बरोबर राहील. 4 नंबरचा पर्याय बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर राहील. बरोबर राहील म्हणजे उत्तर काय येणार आहे? तर उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो 3/4. तर अशा पद्धतीनं हे जे गणित आहेत अतिशय सोपी आहेत. फक्त ते आपल्याला समजून घ्यायचे असतात. तर याच्यामध्ये सगळ्यात आधी काय करायचं असते? तर तुम्हाला सगळ्यात अगोदर लसावी काढून घ्यायचा असतो. त्याच्यानंतर संपूर्ण अपूर्णांकाचे छेद हे लसावी इतके आपल्याला करून घ्यायचे असतात. त्याच्यानंतर सर्वांचे छेद सारखे झाले की मग त्यांचे जे अंश आहेत त्यांच्या अंशाच्या मध्ये कंपॅरिझन करून मग अपूर्णांकांचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा असतो. हे आपल्याला करता आलं की हे गणित आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यामधलं एक मी तुम्हाला पुढचं गणित पण सांगतो आहे अधिक. हे तुमच्या लक्षात आलं असेल आता. तर अशा पद्धतीनं जर आपण हे गणित जर समजून घेतले तर पुढे आपल्याला गणित करणं सोपी जाणार आहेत अपूर्णांकांमधले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट असतात ह्या महत्त्वपूर्ण असतात आणि त्या आपल्याला समजल्या पाहिजेत. आणि बेसिक कन्सेप्ट जर तुमच्या क्लिअर झाल्या तर तुम्हाला कुठलेच गणित नंतर कठीण जाणार नाहीत. गणिताची भीती आहे हे सुद्धा तुमची निघून जाणार आहे. कारण विद्यार्थी काय करतात की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर, कोणी 12वी झाल्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगतो आहे की हे जे विद्यार्थी आहेत शिकत शिकत हे पुढे येतात आणि त्याच्यानंतर मग हे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. पण जेव्हा हे हायस्कूलला असतात हेच विद्यार्थी,
तेव्हा टीचर जेव्हा शिकवतात त्यांच्या शिकवण्याकडे यांचं लक्षच नसते आणि त्यामुळे त्यांचे जे काही कन्सेप्ट आहेत, ज्या संकल्पना आहेत त्यांच्या क्लिअर होत नाही, त्यांचा बेस हा कच्चा राहतो आणि पुढे मग जेव्हा हे स्पर्धा परीक्षांची तयारी करतात तेव्हा त्यांना ते खूप भारी जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एक पुढचं गणित पाहणार आहे आणि आजचं हे शेवटचं गणित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा डी नंबरचा एक्झाम्पल्स आपण घेणार आहे. पुढील अपूर्णांकांचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता? इथे प्रश्नचिन्ह आहे आणि इथं आपल्याला पर्याय दिले आहेत. पर्याय म्हटल्यापेक्षा इथे अपूर्णांक दिले आहेत आपल्याला. 5/7, त्यानंतर 2/3, इथे 5/8 आणि 2/5. हे 4 अपूर्णांक आपल्याला दिलेले आहेत. आता याच्यामधला त्यांनी विचारलं आहे की आपल्याला एक तर त्याचा सुरुवातीला काय करायचं आहे की उतरता क्रम लावायचा आहे आणि त्याच्यानंतर उतरता क्रम लावल्यानंतर शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता हे त्यांनी विचारलेला आहे. म्हणजे शेवटून हा दुसरा म्हणजे या ठिकाणी हा जो शेवटून जो दुसरा नंबर आहे तर या ठिकाणी गणित सॉल्व्ह केल्यानंतर याचा उतरता क्रम लावल्यानंतर या ठिकाणला कोणता अपूर्णांक येणार आहे उतरता क्रम लावल्यानंतर. कारण उतरता क्रम लावल्यानंतर कदाचित बदलू पण शकतात ते आकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपल्याला उतरता क्रम लावून घ्यायचा आहे. तर हे असं गणित त्यांनी दिलेलं आहे. तर मगानी सांगितल्या पद्धतीने आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की त्याचा लसावी काढून घ्यायचा आहे. लसावी सगळ्यात महत्वाचा असतो. लसावी परत आपण काढून घेऊ. तुम्हाला लसावी काढणे मी परत शिकवतोय एकदा. आपण काढतो आहे लसावी. इथे लिहायचे 7. इथे ज्या छेदातल्या संख्या आहेत ते इथे लिहून घ्यायच्या. इथे 3, इथे 8, इथे आहे 5 आणि सुरुवातीला 2ने भागायचं असते. 2 घेऊ आपण सुरुवातीला. 7ला 2ने भाग जात नाही म्हणून 7 जशा तसेच लिहायचे. 3 पण जशा तसेच लिहायचे. 3ला पण भाग जात नाही. इथे 8ला भाग जाणार आहे 2ने, तर इथे येणार आहे 4. इथे 5ला पण जात नाही म्हणून 5 जसा तसा लिहून घेतला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परत 2ने भाग तोडायचा. इथे समसंख्या एकच आहे, इथे 4 आहे. इथे 7 जशा तसेच राहतील. 3 पण जशा तसेच राहतील. 4ला जर 2ने भाग दिला तर इथे 2 येतील. 5 पण तसेच राहतील कारण 5ला भाग जात नाही 2ने. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे 2 आहे, एक समसंख्या 2 आहे इथं. या समसंख्येला भाग देण्यासाठी इथे परत आपण 2 घेतले. तर इथे 7 घ्यायचे, इथे 3 घ्यायचे. 2ला 2ने भाग दिला तर इथे 1 येईल आणि 5ला 2ने भाग जात नाही म्हणून 5 जसे तसेच लिहायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं, आता इथे 7 घेऊ आपण. 7ने भाग देऊ या संख्यांना. 7ला 7ने भाग दिला तर इथे 1 येतो आहे. हे 3 जशा तसेच राहतील. इथे 1 घ्यायचा आणि इथे घ्यायचे 5. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्या ठिकाणी खाली 1-1 आणायचे आहे बाकी. तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथं भाग देणार आहे आपण 3ने. इथे 1 जसा तसाच लिहायचा. 3ला 3ने भाग दिला तर 1 येतोय. हा 1 जसा तसाच लिहायचा आणि 5ला 3ने भाग जात नाही म्हणून 5 जसा तसेच आपण लिहिलेले आहेत. याला थोडंसं खाली घेऊ आपण. आता भाग कशाने देणार आहे? 5ने. 1 जसा तसाच लिहू, हाही जसा तसाच लिहू, 1 हा पण जसा तसाच लिहू. 5ने 5ला भाग दिला तर इथे 1 येतोय. सगळ्या ठिकाणी बाकी काय केले आपण? इथे 1-1 आणलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आता काय करायचं आहे, तर तुम्हाला सांगतो आहे की आता लसावी काढायचा आहे. आता लसावी काढण्यासाठी हे 2, हे 2, हे 2, हे 7, हे 3 आणि हे 5 हे एका खाली एक लिहून घ्यायचे. 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 गुणिला 2 गुणिला 2
गुणिला हे 7, त्यानंतर गुणिला हे 3 आणि हे गुणिला हे 5. विद्यार्थी मित्रांनो 2 गुणिला 2 म्हणजे किती होतात 4. 4 गुणिला 2 4 दुनी किती होतात 8. त्यानंतर इथं हे आपण 7 लिहून घेऊ आपण. त्यानंतर हे गुणिला 3 गुणिला 5 म्हणजे किती होतात 3 5 15. इथे 8 आणि 7चा आपण गुणाकार करू. 8 7 किती होतात 56 गुणिला हे 15. त्यानंतर 56 गुणिला 15 केले तर किती येतात ते येणार आहेत 840. किती येणार आहेत 840 येणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो हे 56 गुणिला 15 केले तर 15 किती होतात 90 0 हातचे 9 15 5 75 आणि हे 9 9 5 14 4 हातचा 1 7 आणि किती 8 म्हणजे किती होतात 840 येतात ते. तर लसावी किती होणार आहे आपला 840 होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं आपल्याला सर्वात अगोदर लसावी काढून घ्यायचा आहे या एक्झाम्पल मध्ये. त्याच्यानंतर आता हा लसावी मी इथला मोडून घेतो आहे कारण आपल्या बोर्ड कमी पडते टीचिंगसाठी. तर लसावी किती आला 840. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला लसावी काढता आला पाहिजे. ही लसावी काढण्याची सोपी पद्धत आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण या गणिताला पुढे सॉल्व्ह करणार आहे. तर लसावी इथे लसावी लिहितो आहे. लसावी किती आहे 840. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता इथे 5/7 त्याच्यानंतर इथे 2/3 इथे 5/8 आणि इथे 2/5 हे अपूर्णांक आपण सध्या लिहून घेतले आहेत. आता काय करायचं आहे या छेदाच्या ठिकाणी आपल्याला लसावी एवढी संख्या आणायची आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक अपूर्णांकाच्या छेदाच्या ठिकाणी लसावी एवढी संख्या आणायची आहे. मग त्यासाठी सध्या ज्या संख्या तुम्हाला छेदाच्या ठिकाणी दिसत आहेत त्यांना काही विशिष्ट संख्याने भागावं लागेल. त्या विशिष्ट संख्यांनी कोणत्या संख्या घेणार की अशा संख्या घेणार आहे की त्या संख्या ज्या तुम्हाला सध्या दिसत आहेत त्या संख्यांना जर त्या संख्येने जर गुणलं तर लसावी किती आला पाहिजे 840 आला पाहिजे. अशा संख्या आपण तिथे घेणार आहोत. मग आता इथं जे 7 आहेत 7ला जर 120 ने जर गुणलं तर किती येणार आहेत 840 येणार आहेत. मग इथे जर 120 ने गुणणार तर इथे सुद्धा 120 ने आपल्याला गुणायचं आहे. त्यानंतर हा दुसरा अपूर्णांक आहे. या दुसऱ्या अपूर्णांकात हा जो 3 आहे या 3ला जर आपण 280 ने जर गुणतो आहे 280 न जर गुणलं तर 840 येतील. म्हणून इथे जर 280 न गुणलं तर इथे सुद्धा तुम्हाला 280 ने गुणायचं आहे. त्यानंतर हा तिसरा अपूर्णांक आहे विद्यार्थी मित्रांनो. या तिसऱ्या अपूर्णांकात आपल्याला 840 इथे संख्या येण्यासाठी या 8ला आपल्याला किती गुणावं लागेल 105 ने गुणावं लागेल 105. मग इथे जर 105 ने गुणणार आहे तर इथे सुद्धा आपल्याला 105 नेच गुणावं लागेल अंशामध्ये. त्यानंतर आता त्याच्या नंतरचा अपूर्णांक आहे इथं कोणता आहे तो 2/5 आहे. 2/5 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तर इथे या 5ला कितीने गुणलं म्हणजे 840 येते तर तिथे 168 म्हणजे 168 न गुणलं तर 840 येणार आहेत. म्हणून इथे 168 न गुणलं तर इथे सुद्धा 168 ने आपल्याला काय करायचं आहे गुणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो मग आता याची कॅल्क्युलेशन्स आपण करून घेऊ. तर 5 गुणिला 120 केले तर इथे येतील किती येणार आहे तिथं 600 येतील. आणि 7 गुणिला 120 केले तर इथे किती येतील 840. आता इथे 2 गुणिला 280 जर केले तर इथे किती येणार आहेत इथे येणार आहेत 560. इथे 3 गुणिला 280 केले तर किती येतात 840. त्यानंतर इथे 5 गुणिला 105 केले तर इथे किती येणार आहेत 525. आणि इथे 8 गुणिला 105 केले तर किती येणार आहेत 840. त्यानंतर 2 गुणिला 168 केले तर किती येणार आहेत इथे 336 आणि 5 गुणिला 168 केले तर इथे किती येणार आहेत 840 येणार आहे.
तर विद्यार्थी मित्रांनो, आता इथे प्रत्येक ठिकाणी आपण छेद काय केला आहे, हा सारखा करून घेतलेला आहे. आणि मग आता अपूर्णांक अपूर्णांकाची कंपॅरिझन करून मग आपण त्यातला जो लहान मोठेपणा आहे तो आपण शोधत असतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सगळ्यात अगोदर त्यांनी उतरता क्रम लावायला सांगितलेला आहे. मग आता उतरत्या क्रम लावत असताना सगळ्यात पहिला जो अपूर्णांक आहे हा आपण सर्वात मोठा अपूर्णांक घेत असतो. सर्वात मोठा अपूर्णांक सुरुवातीला आपण लिहून घेतोय. मग आता सर्वात मोठा अपूर्णांक कोणता राहील याच्यातला, कारण प्रत्येकाचा छेद आपण सारखा करून ठेवला आहे. मग आता सर्वात मोठा अपूर्णांक तो राहणार आहे की ज्याचा अंश मोठा असेल. ठीक आहे. मग आता कोणत्या याचा अंश मोठा आहे चार पैकी, तर चार पैकी हा जो अपूर्णांक आहे इथे एका ठिकाणी 600 आहेत, एका ठिकाणी अंश आहे 560, एका ठिकाणी अंश आहे 525, एका ठिकाणी आहे 336. तर या चारही अपूर्णांकाचे जे अंश आहेत त्या चारही अपूर्णांकाच्या अंशापैकी हा जो पहिला आहे अपूर्णांक तुम्हाला दिसतोय इथं 600, हा अपूर्णांक हा मोठा राहणार आहे, कारण याचा जो अंश आहे 600 हा सर्वात मोठा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात मोठा अपूर्णांक कोणता राहणार आहे याच्यातला, हा वाला 600/840. याचं कारण काय आहे, सगळ्यांचे छेद सारखे असताना याचा अंश हा सर्वात मोठा आहे 600, म्हणून हा सर्वात मोठा अपूर्णांक म्हणून आपण घेतलेला आहे. आणि आपण याचा काय लावतो आहे, उतरता क्रम लावतो आहे. मग त्याच्यामुळे या 600 पेक्षा थोडा लहान अपूर्णांक कोणता असणार आहे, तर 600 पेक्षा थोडा लहान येणार आहे हा 560. ही संख्या त्याच्या जवळ आहे थोडीशी आणि थोडी लहान आहे, म्हणून आपण दुसरा अपूर्णांक घेणार आहे. पहिल्या अपूर्णांकापेक्षा हा जो लहान आहे हा 560 वाला घेणार आहे. 560/840. याच्यापेक्षा थोडासा लहान कोणता घेणार आहे, तर आपण हा घेणार आहे. कोणता घेणार आहे, हा 525. कोणता घेणार आहे, 525 वाला. 525 ज्याचा अंश आहे हा 525, कारण 560 पेक्षा थोडासा जवळचा पण लहान कोणता आहे, 525 आहे. 525/840. आणि 525 पेक्षा लहान कोणता आहे, तर हा 336/840 आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची आहे की आता तुमच्या हे लक्षात येणार आहे की इथं तुम्हाला जर सांगतो म्हटलं तर आता पहा की इथे काय केलं आहे त्यांनी, इथे हे जे अपूर्णांक तुम्हाला दिले आहेत हे खरं जर सांगायचं झालं ते ऑलरेडी तुम्हाला उतरत्या क्रमाने दिलेले आहेत. त्यांनी ऑलरेडी उतरत्या क्रमाने दिले आहेत आणि विचारलं तुम्हाला की पुढील अपूर्णांकाचा उतरता क्रम लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. ऑलरेडी त्यांनी उतरत्या क्रमाने दिलेले आहेत, हे तुमच्या पुढे आता लक्षात येणारच आहे इथं. ठीक आहे. तर कारण काय आहे, आता याचे जर भाग तोडले तर त्या संख्या बरोबर तुम्हाला एवढे येते. जर तुम्ही भाग तोडले तर 5/7, 2/3, 5/8, 2/5 ह्या संख्या बरोबर सिक्वेन्स नुसार येणार आहे. फक्त आता सध्या हे थोडंसं आपण त्याचं स्वरूप वाढलेलं दिसते तुम्हाला इथे, पण त्याचे भाग जर तोडले तर ते मूळ स्वरूपात बरोबर येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मला पुढे सांगायचं आहे की आता हे आपण काय केले, हे उतरत्या क्रमाने लावून घेतले. याचा काय आहे, उतरता क्रम आहे. उतरत्या क्रमाने आपण हे लावून घेतलेले आहे सगळे अपूर्णांक. हा सर्वात मोठा, हा त्याच्यापेक्षा थोडासा लहान, हा त्याच्यापेक्षा थोडा लहान आणि हा सर्वात लहान. तर अशा पद्धतीनं हे उतरत्या क्रमाने आपण लावून घेतलेले आहेत. आणि आता त्यांची दुसरी कंडिशन आहे की शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता. तर आता शेवटून दुसरा अपूर्णांक म्हणजे हा सगळ्यात शेवटचा आहे 336/840. तर हा शेवटून दुसरा, मग शेवटून दुसरा म्हणजे हा येणार आहे 525/840. कोणता येणार आहे, शेवटून दुसरा म्हणजे 525/840 येणार आहे. शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येणार आहे, तर हा येणार आहे 525/840. 525/840 येणार आहे. आता याचे जर भाग तोडले आपण, सुरुवातीला आपण काय करणार आहे की सुरुवातीला 5 ने भाग तोडू आपण. जर 5 ने भाग तोडलं तर इथे किती येणार आहेत, तर इथे येणार आहेत 105. इथे जर 840 ला 5 ने भाग दिला तर किती येतात, 168 येतात. 525 ला 5 ने भाग दिला तर किती येतात, 105. 840 ला 5 ने भाग दिला तर किती येतात, 168. आणि आता या 105 ला आणि या 168 ला जर आपण
इथं 21ने भाग तोडला, किती 21ने, तर इथे वर किती येतो, इथे येणार आहे 5. किती येणार आहे तिथं 5. 105 ला जर 21ने भाग दिला तर इथे येतात 5 आणि 168 ला जर 21ने भाग दिला तर इथे येतात 8. तर इथे कितीने भाग तोडले आपण, इथे तोडले आपण 21ने भाग तोडले, 21ने भाग तोडले आणि इथे कितीने वर कितीने तोडले होते, 5ने भाग तोडले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तर इथे किती आलं, हे भाग तोडल्यानंतर सर्व झाल्यानंतर 5/8 इथे आलेले आहेत. म्हणजे हा शेवटून हा दुसरा अपूर्णांक जो आहे 5/8 हा वाला, हा अपूर्णांक काय राहणार आहे, या गणिताचं उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सगळे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येणार आहे लहान, हा येणार आहे, म्हणजे शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येणार आहे, 5/8 येणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि या गणितात खरं सस्पेन्स असं होतं की त्याने ऑलरेडी हे सगळे अपूर्णांक उतरत्या क्रमानेच दिले होते आणि त्यांनी विचारलं होतं की हे सगळे अपूर्णांक अगोदर उतरत्या क्रमाने लावा आणि त्याच्यानंतर शेवटून दुसरा अपूर्णांक शोधा. तर हे सगळे कॅल्क्युलेशन्स आपल्याला आधी करावे लागले ते समजून घेण्यासाठी. आणि आता आपण उत्तर काढलं आहे, याची मांडणी केली आपण उतरत्या क्रमाने सर्व अपूर्णांकांची आणि त्याच्यानंतर आपण हा अपूर्णांक आता शोधून काढला होता 525/840. त्यानंतर त्याचे आपण भाग तोडून घेतले, तर नंतर आपल्याला मिळालं 5/8. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या गणिताचं उत्तर राहणार आहे 5/8. म्हणजे हा शेवटून दुसऱ्या क्रमांकाचा अपूर्णांक हे उत्तर राहणार आहे. तर उत्तर काय आहे, उत्तर राहणार आहे 5/8. हे त्याचं उत्तर राहणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे जे गणित आहेत अतिशय सोपी आहेत, फक्त लक्षपूर्वक ते आपल्याला शिकायचे असतात. जर आपण लक्ष देऊन जर आपण शिकलो तर हा जो विषय आहे हा अतिशय सोपी जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं जे युट्यूबचं चॅनल आहे सर्व विद्यार्थ्यांना बघायला लावा आणि माझं जे चॅनल आहे प्रोफेसर प्रवीण बोधे मोटिवेशनल स्पीकर, तर या चॅनलला सर्व विद्यार्थ्यांना सबस्क्राईब करायला लावायचं. व्हिडिओ आपल्याला खरोखर आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि जर तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला तर निश्चितच तुमचे मित्र मैत्रिणी जे पोलीस भरती, तलाठी, बँकिंग, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन कमिशन, PSI, STI, राज्यसेवा मंत्रालयाच्या एक्झाम, क्लरिकलच्या एक्झाम, वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झाम, अशा परीक्षांची जर तयारी करत असतील तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत निश्चित हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, कारण त्यांचा सुद्धा फायदा होणार आहे तुमच्यासोबतच. तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथे थांबतोय, आपली रजा घेतोय. थँक्यू सो मच.